नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 8वी इंग्लिश 3.1 व्हाय या पोयमचा इंग्लिश वर्कशॉप. तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. Read the poem, discuss and complete the following blanks with proper action verb. म्हणजे खालील कविता आपल्याला वाचायची आहे आणि खालील जे काही शब्द दिले आहे त्यांना क्रियापदाने भरायचे आहेत. आन्सर वुड, स्विम, सन सिंक, रेन फॉल्स, मार्बल्स सिंक, फ्लावर्स डाय, आईस मेल्ट, stars shine, ocean flow, bees sting, wind blow, fish swing. 2. Discuss in pairs and write the rhyming pairs of words from the poem. म्हणजे आपल्याला इथं रायमिंग वर्ड लिहायचे पोएम मधून. तर आन्सर आहे व्हाय बाय, सिंक ड्रिंक, स्काय डाय, नोज flows, fly sky, stone bone. Next question. Question number 3. Why this, why that, why then, why now, why not, why by and by. In these two lines the word why is repeated, so it is figure of speech called repetition. म्हणजे ज्या लाईन मध्ये कवितेच्या ज्या ओळीमध्ये काही शब्द पुन्हा पुन्हा येतात, जसं इथं व्हाय दिलेला आहे, तर त्याला आपण रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतो. म्हणजे रिपिटेशन अलंकार तिथं होतो, पुनरावृत्ती अलंकार असं म्हणतो आपण याला. तर रिपिटेशन इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वन ऑर मोर वर्ड्स आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स. एक्झाम्पल, सन इज गिवन मी अ ग्रेट जॉय. म्हणजे ज्या कवितेच्या ओळीमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त शब्द पुन्हा पुन्हा येतात त्याला आपण रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतो. आता बघा, नाऊ फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोयम विच शो रिपिटेशन. म्हणजे रिपिटेशनच्या कवितेतून लाईन शोधायचे आहे. तर बघा, फर्स्ट आहे व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ. आणि सेकंड आहे व्हाय स्टार शूड शाईन अँड वाईंड शूड ब्लो. तर इथं शूड आला आहे दुसऱ्या वाक्यामध्ये आणि पहिल्या वाक्यामध्ये व्हाय शब्द पुन्हा पुन्हा आला आहे. म्हणजे इथं रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच झालेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4. कंप्लीट द वेब डायग्राम. इथं वेब डायग्राम आहे, परंतु मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर इथं दिलेले आहे. ठीक आहे, ते आन्सर तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात. व्हाय आईस शुड मेल्ट. नंतर नेक्स्ट व्हाय स्पायडर इट द फ्लाईज. व्हाय द ईस्ट शुड मेक द डफ टू राईज. व्हाय बीज शुड स्टिंग. क्वेश्चन नंबर 5. कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोयम. म्हणजे आपल्याला रिकाम्या जागा भरायची इथं. पेअर ॲक्टिव्हिटी. वर्ड फ्रॉम द पोयम रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरणाशी संबंधित शब्द लिहायचे. तर कोणकोणते आहेत? स्टार्स, स्टोन, स्काय, क्लाउड, फ्लावर्स. नंतर यातील दुसरा क्वेश्चन आहे वर्ड्स फ्रॉम द पोयम रिलेटेड टू ॲनिमल्स, फ्रूट, इन्सेक्ट्स. म्हणजे प्राणी, फळे किंवा कीटक यांच्याविषयी आलेले शब्द लिहा. आन्सर आहे सीड्स, ॲपल कोर, फिश, स्टिंग, फ्लाईज, स्पायडर. नेक्स्ट, इमॅजिन अ सिनियर स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हॅज ओन अ नॅशनल लेवल क्विज कॉन्टेस्ट. फ्रेम 8 to 10 interview questions that you should ask when you interview him or him at the school assembly about the achievement. म्हणजे शाळेतील एक वरिष्ठ विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजयी झाला आहे अशी कल्पना करा. शाळेतील सभागृहात मुलाखत घेताना त्याच्या किंवा तिच्या कामगिरीबद्दल विचारण्यासाठी 8 ते 10 प्रश्न तयार करा. आन्सर आहे इथं The following questions from the part of the interview with a senior student who has won a national level quiz contest. First, congratulations for your great success. Second, how do you feel after winning such a contest? And third, have you received such recognition before? Please give detail. 8.
Who has inspired you to take part in such quiz contest? Fifth, what were the reaction of your family to this achievement? Sixth, whose else would you give credit of your success? 7. How did you prepare for this quiz? 8. What is your plan for the future? 9th, which books did you refer to this contest? 10. Who helped you to make your dreams come true? 11th, what message would you like to give your upcoming generation who is in the audience? नेक्स्ट क्वेश्चन, वर्ड चेन. कंप्लीट द वर्ड चेन. एक्झाम्पल, ईट, टायगर, रन, नोज, इझी. म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटच्या लेटरने सुरू होणारे शब्द लिहायचे. आन्सर, स्काय, या, काइट, डिअर, रिपोर्ट. सेकंड, क्लाउड, डक, किंग, गन, नॉटी. थर्ड, वाइंड, डीप, प्रेड, यॉन. 4. स्टार, रेशन, नेशन, नट. 5. व्हाय, एल, लव, इकर. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपला जो इंग्लिश वर्कशॉप आहे तो पूर्ण झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.